बस का रंजना सुदाम भागवत, माझी मुलगी वैष्णवी सुदाम भागवत. अज्ञात मुलांनी तिच्यावर ॲसिडसारखा द्रव्य टाकला आहे. ती आम्हाला पेट्रोल पंपाजवळ सापडली. आम्हाला एक कॉल आला. तिच्यावर टाकला तर दुसऱ्या मुलीवर टाकू नये अशी विनंती करते. गुन्हा दाखल केला आहे का तुम्ही? गुन्हा दाखल केला आहे का कोणी? काय अज्ञात पोलीस स्टेशनला तक्रार द्या. काल सायंकाळी 7:30च्या सुमारास अशी माहिती मिळाली आम्हाला की एक तरुणीवरती कोणीतरी अज्ञात इस्माने ॲसिड टाकून हल्ला केलेला आहे. तिच्या पीडितच्या आईला सुद्धा जेव्हा विचारलं तेव्हा आईचं सुद्धा असंच प्राथमिक दृष्ट्या म्हणणं होतं. तिथे आम्ही त्वरित त्या हॉस्पिटलमध्ये जिथे ती तरुणी ॲडमिट होती तिथे पोहोचलो. त्याचबरोबर आम्ही टीम्स फॉर्म केल्या आणि टीम्स वेगवेगळ्या गोष्टींची तपासासाठी पाठवल्या. CCTV फुटेज प्राप्त केले, इंस्टाग्राम ID, व्हॉट्सॲप कॉल लॉग्स अशा वेगवेगळ्या टेक्निकल व त्याचबरोबर जे कोणी तरुणीच्या मैत्रिणी आहेत, ज्या कुठल्या रिलेटिव्ज आहेत त्यांच्याशी चौकशी केली. त्या दरम्यान असं आढळून आलं की जे काही स्टेटमेंट्स त्या पीडितेने आधी दिल्या होत्या त्यामध्ये काही कॉन्ट्राडिक्शन्स आढळून आले आणि त्याच अन्वये पुढे विचारपूस केल्यान्वये जी पीडित आहे तिने ई-साक्ष्यामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करत आमचे जे काही निर्भया पथकाच्या PSI रावण मॅडम आहेत त्यांच्या समक्ष व पीडिताच्या आईच्या समक्ष आणि डॉक्टर यांच्या समक्ष असं सांगितलं की त्या तरुणीने आपल्या डोक्यावरती ॲसिड जे काही टॉयलेटमध्ये वापरण्यासाठी ॲसिड जे मिळते 60 रुपयाला 1 लिटर असे ते वर्णन असते, असं वर्णनाचं ॲसिड तिने आपल्या राईट साईड ऑफ द फेसला पोर केलं होतं. आणि तसंच घटनास्थळाचा अभ्यास केल्यावरती असंच काहीतरी दिसून आलं आहे. पुढे तपास चालू आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.